हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 10वीचा इंग्लिश विषय शिकत आहोत. धडा आहे 2.2 द 3 क्वेश्चन्स. ओके, चला तर मग पाहूया या धड्यामध्ये काय दिलेलं आहे. वन्स अ सर्टन किंग हॅड एन आयडिया. तर एकदा एक राजा होता आणि त्याला अचानक एक आयडिया सुचली, एक कल्पना सुचली. इफ यू ऑलवेज न्यू द राईट टाइम टू बिगिन एव्हरीथिंग, जर त्याला समजलं की प्रत्येक गोष्ट कोणत्या योग्य वेळेस करायची, तर इफ यू न्यू हू आर द राईट पीपल टू लिसन टू अँड हू टू अवॉइड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू, जर त्याला समजलं की त्याच्यासाठी योग्य लोक कोणते आहेत जे त्याचं ऐकू शकतात, आणि त्याला जर समजलं की कोणती गोष्ट आहे जी करायला नको आहे हे जर आधीच कळलं आपल्याला, तर ही वुड नेव्हर फेल इन एनिथिंग. तो कधीच आयुष्यामध्ये फेल होणार नाही. दॅट ही वुड अंडरटेक अँड अबव ऑल, जो तो करायला घेईल ते कधीच त्याच्याकडून तो अपयशी होणार नाही आहे त्याच्यामध्ये. इफ यू ऑलवेज न्यू व्हॉट वॉज द मोस्ट अंडरटेक, जर त्याला सगळं आधीच माहिती असेल तर तो नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होईलच. सिन्स ही वॉज कन्व्हिन्स दॅट ही वॉज राईट इन थिंकिंग दिस वे, आणि तो स्वतःच कन्व्हिन्स झाला की तो जो विचार करतोय ते योग्यच करतोय. ही हॅड अ प्रोक्लेमेशन मेड इन हिज किंगडम, तर त्याने आपल्या राज्यामध्ये एक दवंडी देऊन टाकली. He would give a great reward to anyone who would teach him what the right time was for every action. त्याने अनाऊन्स केलं की तो बक्षीस देईल त्या व्यक्तीला जो त्याला शिकवेल की योग्य वेळ कोणती आहे योग्य कृती करण्याची. Who the most necessary people were, कोण योग्य लोक आहेत ते ओळखायला शिकवेल. अँड हाऊ ही माईट न्यू द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू, आणि कोणती महत्त्वाची गोष्ट आहे ती केली पाहिजे. असा व्यक्ती जो मला येऊन सांगेल, मला शिकवेल, त्याला मोठं बक्षीस मी देईन. 3 गोष्टी त्याने समोर ठेवल्या: योग्य वेळ कृती करण्याची, योग्य माणसं कोणती, आणि योग्य गोष्ट कोणती करायला हवी, योग्य कृती कोणती करायला हवी. Many learned people came to the court, but they all give different answers. खूप सारे स्कॉलर लोक त्याच्या दरबारामध्ये आले, त्यांनी वेगवेगळे आन्सर्स पण दिले. In reply to the first question, some said that to know the right time for every action, one must draw up in advance a table of days, a months and years. तर आन्सरमध्ये, रिप्लायमध्ये पहिल्या प्रश्नाचं त्यांनी काय उत्तर दिलं पहा. योग्य वेळ कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर. योग्य वेळ कोणती प्रत्येक कृती करण्यासाठी. तर ज्याला असं ठरवायचं आहे योग्य वेळ कोणती आहे, तर त्याने आधीच ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग केलं पाहिजे. काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी आधीच ॲडव्हान्समध्ये डिसाईड करून ठेवलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. अँड मस्ट लिव्ह स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू इट, आणि त्याप्रमाणेच वागलं पाहिजे जे प्लॅनिंग केलं जाईल. तर प्रत्येक कृती करण्यासाठी योग्य वेळ असेलच असं काहींचं म्हणणं होतं. Others declared that it was impossible to decide beforehand the right time for every actions. काही लोकांनी सांगितलं हे अशक्य आहे, एखादी कृती करण्यासाठी आपण आधीच टाइम योग्य कोणता असेल हे ठरवणं हे खरोखर अशक्य आहे. But that not letting oneself be absorbed in idle pastimes. हा, पण हे खरं आहे की आपण चुकीच्या पद्धतीने वेळ वाया नाही घालवला पाहिजे. One should always attend to all that was going on. जे काही समोर चाललेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने अटेंड राहायला पाहिजे. देन डू दॅट वॉज मोस्ट इसेन्शियल, आणि ते त्याने करायला हवं ते महत्त्वाचं आहे. इट अदर्स सेड दॅट इट वॉज इम्पॉसिबल फॉर वन मॅन टू डिसाईड करेक्टली द राईट टाईम. काही लोकांनी आन्सर दिलं हे अशक्य आहे एखाद्या व्यक्तीसाठी की डिसाईड करणं योग्य वेळ कोणती योग्य कृती करण्याची, आणि तेही राजाला हे ठरवायचं असेल की योग्य कृती करण्यासाठी राईट टाइम काय असेल, तर हे ठरवणं अशक्य. इन्स्टेड हॅव अ काउन्सिल ऑफ वाईज पीपल हू विल हेल्प हिम टू फिक्स अ प्रॉपर टाइम फॉर एव्हरीथिंग. आणि राजासाठी म्हणायचं झालं तर त्यांनी काय करायला हवं, हुशार माणसांचा एक ग्रुप बनवायला हवा, काउन्सिल बनवायला हवी, आणि त्यांच्याकडून वेळच्या वेळी हेल्प घ्यायला हवी योग्य वेळ कोणती हे ठरवण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी. इक्वली व्हेरीड वर द आन्सर्स टू द सेकंड क्वेश्चन. असेच सेकंड क्वेश्चन साठी ही आन्सर मिळाले लोकांचे वेगवेगळे.
सम सेड द पीपल द किंग मोस्ट नीडेड वर हिज काउन्सिलर्स. काही लोकांनी सांगितलं की लोकांना म्हणजेच राजाला कोणाची गरज आहे तर त्याच्या काउन्सिलरची. काही लोकांनी सांगितलं राजाला प्रिस्टची गरज आहे, काहींनी सांगितलं डॉक्टर्सचे गरजेचे आहेत, काहींनी सांगितलं वॉरियर्स गरजेचे आहेत. सो प्रत्येकाने वेगवेगळ्या माणसांची गरज असं सांगितलं. योग्य व्यक्ती कोणते असा प्रश्न होता ना दुसरा, तर त्याचे हे वेगवेगळे असे आन्सर्स लोकांनी दिले. टू द थर्ड क्वेश्चन, तिसरा प्रश्न काय होता तर तिसऱ्या प्रश्नाशी संबंधित सुद्धा योग्य कृती कोणती असू शकते, योग्य काम कोणतं असू शकतं असा प्रश्न होता. सो प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलं. इथे सुद्धा what was the most important occupation? Some replied that the most important thing in the world was science. काही लोकांनी सांगितलं इम्पॉर्टंट थिंग कोणती आहे तर सायन्स आहे. Others said it was skill in warfare. कोणी सांगितलं युद्धामध्ये लढणं, त्याचं कौशल्य असणं लढाईचं हे महत्वाचं काम असू शकतं. And others again that it was religious worship. काही लोकांनी सांगितलं की देवाची पूजा करणं, रिलिजियस वर्शिप करणं सुद्धा एक महत्वाचं काम असू शकतं. द किंग वॉज कन्व्हिन्स बाय नन ऑफ दिस आन्सर्स. राजा कोणाच्याही उत्तराने कन्व्हिन्स झाला नाही. प्रत्येक प्रश्नाचं, तीनही प्रश्नांची प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरं दिली आणि राजा कन्व्हिन्स झाला नाही. मग रिवॉर्ड सुद्धा कोणालाच मिळाला नाही. He decided instead to go to a hermit who was widely renowned for his wisdom. त्याने ठरवलं आपण हर्मिटकडे जाऊया. हर्मिट हा त्याच्या राज्यामध्ये असणारा एक हुशार व्यक्तिमत्व मानलं जात होतं. द हर्मिट लिव्ड इन अ स्मॉल हट इन अ फॉरेस्ट. हर्मिट कुठे राहत होता? जंगलामध्ये एका छोट्या झोपडीमध्ये तो राहत होता. ही नेवर लेफ्ट आणि तिथून तो कधीच जात नव्हता. ही स्पोक ओनली टू कॉमन फोक. तो फक्त सामान्य लोकांशी बोलायचा. सो द किंग पुट ऑन सिम्पल क्लोथ्स. मग आता राजाला माहिती होतं की तो राजा असल्यामुळे तो राजाशी तर बोलणार नाही, म्हणून त्याने साधे वेश परिधान करून, साधे कपडे घालून तो त्याच्याकडे जायला निघाला. अप्रोचिंग द हर्मिट सेल्स. हर्मिट जिथे राहत होता त्या दिशेने तो निघाला. डिसमाउंटेड हिज हॉर्स. घोड्यावरून तो खाली उतरला. अँड लेफ्ट हिज बॉडीगार्ड बिहाइंड. आपले सगळे बॉडीगार्ड त्याने सर्व पाठी ठेवले आणि तो त्याच्या झोपडीच्या दिशेने तो जाऊ लागला. When the king arrived, the hermit was digging the ground in front of his hut. जेव्हा राजा त्या हर्मिटच्या झोपडीच्या इथे आला, हर्मिट काय करत होता? त्याच्या झोपडीच्या समोर खड्डा खणत होता. He greeted the king but went on digging. त्याने राजाचं स्वागत केलं पण तो शेवटी खणतच राहिला. आपलं काम त्याने सोडलं नाही. The hermit was frail and weak. हर्मिट आधीच अशक्त वाटत होता. And each time he struck the ground with the spade and turned over a little earth, he breathed heavily. आणि प्रत्येक वेळेस जो जमिनीच्या दिशेने तो असा मोठा फटका मारायचा, त्याला जोराने श्वासोच्छ्वास करावा लागायचा. द किंग वेंट अप टू हिम अँड सेड. राजा त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, आय हॅव कम टू यू वाईस हर्मिट टू आस्क यू टू आन्सर 3 क्वेश्चन्स. मी तुझ्याकडे आलो आहे हुशार हर्मिट आणि मला 3 प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. हाऊ कॅन आय लर्न टू डू द राईट थिंग ॲट द राईट टाईम. मला पहिला प्रश्न पडलेला आहे की मला शिकायचं आहे की योग्य वेळ कोणती आहे योग्य काम करण्यासाठी. हु आर द पीपल आय मोस्ट नीड. मला गरजेचे असणारे योग्य लोक कोणती आहेत. अँड टू हुम शुड आय देअरफॉर पे मोस्ट अटेन्शन. आणि मी कुठे आणि कोणाकडे लक्ष द्यायला हवं. अँड तिसरा प्रश्न आहे, व्हॉट हॉबियर्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट अँड नीड माय फर्स्ट अटेन्शन. अशी कोणती कामं आहेत जी मी सगळ्यात आधी करायला हवी आहेत, ती महत्त्वाची आहेत माझ्यासाठी. तर अशा 3 प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत. योग्य वेळ कोणती, योग्य माणसं कोणती आणि योग्य काम कोणतं असेल जे मला करायला हवं. 3 प्रश्न राजाने विचारले. द हर्मिट लिसन टू द किंग बट सेड नथिंग. हर्मिट फक्त ऐकत होता राजाचं म्हणणं, पण त्याने सांगितलं काहीच नाही. ही जस्ट पॅट ऑन हिज हँड अँड रिझ्यूम डिगिंग. त्याने पुन्हा एकदा डिगिंग खणायला सुरुवात केली. द किंग वॉच इन सायलन्स फॉर वाईल. राजा फक्त शांततेमध्ये तो पाहत होता हर्मिट काय करतोय. देन फिलिंग सॉरी फॉर द हर्मिट. आणि त्याला थोडंसं हर्मिट बद्दल दुःख वाटू लागला. राजाच म्हणाला, यू आर टायर्ड. तू थकलायस हर्मिट. लेट मी टेक द स्पेड अँड वर्क वाईल फॉर यू. मला तो स्पेड घेऊ दे आणि मला तुझ्यासाठी काहीतरी काम करू दे. द हर्मिट सायलेंटली हँडेड ओव्हर द स्पेड. हर्मिटनी शांतपणे तो स्पेड त्याच्याकडे दिला. अँड सॅट डाऊन ऑन द ग्राउंड. आणि जमिनीवर बसला. वेन ही हॅड डग 2 बेड्स.
द किंग स्टॉप अँड रिपीटेड हिज क्वेश्चन्स. राजाने 2 बेड्स खणले असतील आणि राजा थांबला आणि पुन्हा त्याने आपले प्रश्न विचारले हर्मिटला. पुढे काय झालं? हर्मिट अगेन गेव नो आन्सर. हर्मिटने आन्सर दिलंच नाही. बट रोज तो उभा राहिला. स्ट्रेच आउट हिज हँड फॉर द स्पेड. त्याने आपला हात पुढे केला स्पेड घेण्यासाठी. अँड सेड नाव रेस्ट व्हाईल अँड लेट मी वर्क अ बीट. आता तू विश्रांती कर, मला थोडं काम करू दे, असं हर्मिटनी सांगितलं. पण प्रश्नांची उत्तरे दिली नाही. बट द किंग डिड नॉट गिव्ह हिम द स्पेड. राजाने पण शेवटी त्याला स्पेड दिला नाही आणि त्याने खणायला सुरुवात केली. राजाने स्पेड दिलाच नाही हर्मिटला. 1 hour passed and another. 1 तास निघून गेला, आणखीन काही तास निघून गेले. द सन बिगॅन टू सिंक बिहाइंड द ट्रीज. आता सूर्य अस्ताला जाऊ लागला होता, सूर्यास्त होऊ लागला होता, सनसेट होऊ लागला होता. द किंग ॲट लास्ट टक द स्पेड इन टू द ग्राउंड अँड सेड. राजाने शेवटी तो स्पेड जमिनीमध्ये तिथे ठेवला आणि पुन्हा विचारला, आय केम टू यू वाईस वन फॉर अन आन्सर टू माय क्वेश्चन्स. मी तुमच्याकडे आलो आहे कारण तू हुशार आहेस, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. इफ यू कॅन गिव्ह मी नन. जर तुम्हाला देऊ शकत नाही आहेत, प्लीज से सो, तसं सांग. आय विल गो होम. मी घरी जाईन. हिअर कम समवन रनिंग सेड द हर्मिट. हर्मिट तेवढ्याच बोला, हे बघ कोणतरी धावत येत आहे. लेट अस सी हू इट इज. चल बघूया कोण येत आहे. किंग टर्न राऊंड अँड सॉ अ बेडेड मॅन कम रनिंग आउट ऑफ द फॉरेस्ट. राजाने पाहिलं वळून तर एक धाडी असणारा असा व्यक्ती जंगलातून असं धावत त्यांच्या दिशेने येत होता. द मॅन हेल्ड हिज हँड्स प्रेस अगेन्स्ट हिज स्टमक अँड ब्लड वॉज फ्लोविंग. त्या माणसाने आपले हात पोटावर असे धरले होते आणि पाहिलं तर तिथून रक्त वाहत होतं फ्रॉम अंडर देम. वेन ही रीच द किंग ही फेंटेड अँड फेल टू द ग्राउंड. जेव्हा तो राजाकडे पोहोचला तेव्हा तो जमिनीवरच पडला मॉर्निंग फेबली आणि तो वेदनेने ओरडत होता. द किंग अँड द हर्मिट अनफास्टन द मॅन्स क्लोथिंग. राजाने आणि हर्मिटने काय केलं, पटपट त्या माणसांची कपडे दूर केली तिथून, जखमेच्या इथून. देर वॉज अ लार्ज वाउंड इन हिज स्टमक. आणि मोठी जखम झाली होती पोटाच्या इथे. द किंग वॉश इट इज ॲज वेल ॲज ही कुड. राजाला जेवढं शक्य होतं त्याने पटपट ती जखम धुवून काढली. अँड बँडेज इट विथ हिज हँकरशिप. आणि स्वतःच्याच रुमालाने त्याने बँडेज केली. अँड अ टॉवेल द हर्मिट हॅड. आणि हर्मिटकडे टॉवेल होता, त्या टॉवेलने ती जखम बँडेज केली गेली. बट द ब्लड वुड नॉट स्टॉप फ्लोविंग. पण रक्त थांबण्याचं नाव नव्हतं. द किंग अगेन अँड अगेन रिमूव्ह द बँडेज सोक विथ वार्म ब्लड अँड वॉश अँड रिबँडेज द वाउंड. राजा पुन्हा ते बँडेज सोक झाल्यानंतर, रक्ताने ते भिजल्यानंतर पुन्हा ते धुवून पुन्हा ते रिबँडेज करत होता. वेन ॲट लास्ट द ब्लड स्टॉप फ्लोविंग. शेवटी ते रक्त वाहायचं थांबलं. द मॅन रिवाइव्ह. आणि तो मनुष्य जगला. अँड आस्क्ड फॉर समथिंग टू ड्रिंक. आणि त्याने पिण्यासाठी काहीतरी मागितलं. द किंग ब्रॉट सम फ्रेश वॉटर अँड गेव इट टू हिम. राजाने फ्रेश वॉटर आणलं आणि त्याला पिण्यासाठी दिला. मीनवाईल द सन हॅड सेट. तोपर्यंत कम्प्लिटली सूर्यास्त झाला होता, सनसेट झाला होता. इट हॅड बिकम कूल. आता थोडं थंडावा आला होता. सो द किंग विथ द हर्मिट्स हेल्प कॅरीड द वॉन्टेड मॅन इन टू द हट. राजाने हर्मिटच्या मदतीने त्या जखमी व्यक्तीला झोपडीमध्ये घेऊन गेले. द मॅन ले देअर क्वाइटली विथ हिज आईज क्लोज. तो मनुष्य डोळे मिटून तिथे तसाच पडून राहिला. बाय नाव द किंग वॉज सो टायर्ड. आत्तापर्यंत राजाही थकला होता. आफ्टर हिज वॉक अँड द वर्क ही हॅड डन. जेवढा त्याने वॉक केला होता, जेवढं त्याने काम केलं होतं, याने राजा थकला होता. दॅट ले डाऊन हिमसेल्फ अँड ऑल्सो फेल अस्लीप. राजा तिथेच पडला आणि तिथेच झोपून गेला. वेन ही अवोक इन द मॉर्निंग. जेव्हा सकाळी तो उठला दुसऱ्या दिवशी, इट टूक हिज सम टाइम टू रिमेंबर वेर ही वॉज. त्याला थोडासा वेळ आठवायला लागला तो आहे कुठे. हू वॉज अ स्ट्रेंज बेडेड मॅन. आणि हा स्ट्रेंज पर्सन आहे तरी कोण, जो पडलाय त्याच्या बाजूला. गेझिंग इंटेंटली ॲट हिम. तो त्याच्याकडे पाहतच राहिला होता. फॉरगिव्ह मी सेड द बेडेड मॅन इन अ वीक व्हॉइस. थोड्या कमी आवाजामध्ये त्या धाडीवाल्या व्यक्तीने सांगितलं, फॉरगिव्ह मी, मला माफ करा. when he saw that the king was awake and was looking at him. जेव्हा त्याला कळलं की राजा उठला आहे आणि त्याच्याकडे बघतोय, तेव्हा त्याने स्वतः सांगितलं छोट्या आवाजामध्ये, फॉरगिव्ह मी, आय डू नॉट नो यू अँड आय हॅव नथिंग टू फॉरगिव्ह यू फॉर सेड द किंग. राजा बोलला, मी तर तुला ओळखतही नाही आणि मी तुला माफ करण्यासाठी तू काय केलंस मला माहीतही नाही. यू डू नॉट नो मी बट आय नो यू. तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो.
तो व्यक्ती सांगू लागला, आय एम दॅट एनिमी ऑफ युअर्स हू स्वर टू रिवेंज हिमसेल्फ ऑन यू बिकॉज यू एक्झिक्युटेड हिज ब्रदर अँड सीज हिज प्रॉपर्टी. मी तुमचा शत्रू आहे. मी तुमच्या अगेन्स्ट बदला घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही माझ्या भावाला तुमच्या राज्यातून हाकललं, त्याची सगळी प्रॉपर्टी तुम्ही जप्त करून घेतली आणि म्हणून मी बदला घेण्यासाठी आलो होतो. आय न्यू यू हॅड गॉन अलोन टू सी द हर्मिट. मला माहिती होतं की तुम्ही हर्मिटला बघण्यासाठी एकटेच जाणार आहात. अँड आय रिझॉल्व टू किल यू ऑन युअर वे बॅक. तुम्ही जेव्हा परत येणार होता तेव्हा मी नक्कीच तुमच्यावर हल्ला करणार होतो. बट द डे पास. पण दिवस गेला, तुम्ही काही रिटर्न आलाच नाहीत. सो आय केम आउट ऑफ माय अम्बुश टू फाइंड यू. पण मी जिथून लपलो होतो तिथून बाहेर आलो तुम्हाला बघण्यासाठी. बट युअर बॉडीगार्ड रिकग्नाइज मी. पण तुमच्या बॉडीगार्ड्सनी मला ओळखलं अँड वाउंडेड मी आणि मला जखमी केलं. आय एस्केप फ्रॉम देम बट वुड हॅव ब्लेड टू डेथ. मी तिथून कसा बसा निसरलो, पण रक्त तर वाहतच होतं. मी मेलोच असतो. यू नॉट ड्रेस माय वाउंड. जर तुम्ही माझी जखम नीट साफ केली नसती. आय विश टू किल यू बट यू हॅव सेव्ह माय लाईफ. माझी इच्छा होती की मी तुम्हाला मारावं, पण तुम्ही तर माझी लाईफ वाचवली, माझं आयुष्य वाचवलं आहे. नाव इफ आय लिव्ह अँड इफ यू विश इट आय विल सर्व यू ऑल माय लाईफ. जर मी जगलो आणि जर तुमची इच्छा असेल तर मी नक्कीच तुमची माझ्या उरलेल्या आयुष्यभर सेवा करेन. द किंग वॉज व्हेरी ग्लॅड टू हॅव मेड पीस. राजा खूपच आनंदी झाला, कारण आता आणखीनच त्याच्या एनिमीबरोबर त्याला पीसफुल राहता येणार होतं. अँड हे किती इझिली झालं. टू हॅव गेन हिम फॉर अ फ्रेंड. आणि एक मित्रही मिळाला. ही नॉट ओनली फॉरगेट हिम बट सेड ही वुड सेंड हिज मेन अँड हिज ओन फिजिशियन टू अटेंड टू हिम. त्याने त्याला सांगितलं की मी तुला फक्त माफच नाही केलं, तर मी माझी माणसं आणि फिजिशियन तुझ्या देखभालीसाठी पाठवेन. द किंग देन टूक लीव ऑफ हिम अँड वेंट आउट ऑफ द हट. राजा तिथून बाहेर पडला झोपडीतून आणि हर्मिटला पाहू लागला. बिफोर गोईंग अवे ही विश वन्स मोर टू बेग फॉर अन आन्सर्स. जाण्याआधी त्याने पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली की पुन्हा एकदा क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण नक्कीच हर्मिटला विचारूया. ही हॅड आस्क्ड. त्याने विचारले. द हर्मिट वॉज आउटसाइड ऑन हिज नीज सोविंग सीड्स इन द बेड्स. हर्मिट बाहेरच होता, गुडघ्यांवर बसला होता आणि त्या बेड्समध्ये बिया अशा पेरत होता. हॅड बीन डग द डे बिफोर. जे काल बेड्स बनवले होते त्या बेड्समध्ये तो बिया लावत होता. द किंग अप्रोच हिम अँड सेड. राजा त्याच्याकडे आला आणि बोलला, फॉर द लास्ट टाइम, शेवटचं विचारतो, आय प्रे यू, मी तुला प्रे करतोय, रिक्वेस्ट करतोय, टू आन्सर माय क्वेश्चन्स वाईस मॅन. माझ्या 3 प्रश्नांची उत्तर दे प्लीज. यू हॅव ऑलरेडी बीन आन्सर्ड सेड द हर्मिट. हर्मिट बोलला, तुला 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. Still crouching on his thin legs and looking up at the kings who stood before him. त्याने राजाकडे बघतच त्याच पोझिशनमध्ये बघत त्याने राजाला सांगितलं की तुला तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. व्हॉट डू यू मीन आज द किंग. राजा बोलतो, नक्की कसं काय, तुझं काय म्हणणं आहे. हर्मिट बोलू लागलाय, डू यू नॉट सी. तू पाहिलं नाहीस. If you had not pitied my weakness yesterday and stayed to dig these beds for me, you would have gone back and been killed by that man. तुला कळलं नाही अजून. तू काल माझी विकनेस बघितलीस, माझ्यावर दया आली तुला आणि तू माझं काम करायला घेतलंस, माझ्यासाठी तू बेड्स खणलेस. तू परत गेला नाहीस आणि तू परत गेला नाहीस म्हणून तू तिथे मेला नाहीस, कारण तो मनुष्य तुझी वाट बघत थांबला होता तुला मारण्यासाठी. सो द मोस्ट इम्पॉर्टंट टाइम वॉज वेन यू वर डिगिंग द बेड्स. मग मोस्ट इम्पॉर्टंट टाइम काय होता. तुझ्या समोर असणारं काम जेव्हा तू करायला घेतलंस ते सोडलं नाहीस. म्हणजेच बेड खणण्याचं काम करायला घेतलंस ते महत्त्वाचं काम होतं आणि ती महत्त्वाची वेळ होती. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट टाइम अँड आय वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन. आणि त्यावेळेस तुझ्यासाठी इम्पॉर्टंट व्यक्ती होता तो म्हणजे मी. टू डू मी गुड वॉज युअर मोस्ट इम्पॉर्टंट बिझनेस. आणि माझं काम करणं हा तुझ्यासाठी महत्त्वाचा बिझनेस होता. आफ्टरवर्ड्स द मोस्ट इम्पॉर्टंट टाइम वॉज वेन यू वर अटेंडिंग टू दॅट मॅन. त्याच्यानंतर महत्त्वाचा टाइम काय होता, इम्पॉर्टंट टाइम, जेव्हा त्या व्यक्तीला तू अटेंड केलंस, कारण तेव्हा खरी गरज होती. फॉर इफ यू हॅड नॉट बाउंड हिज वोंड्स ही वुड हॅव डाईड. जर तू त्याची जखम पूर्ण भरून काढली नसती तर तो नक्कीच मेलाही असता. विदाउट हॅव्हिंग मेड पीस विथ यू. आणि तुझ्याबरोबर त्याने पीसफुल
वागलाच नसता. सो ही वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन, आणि तो त्यावेळेस इम्पॉर्टंट मॅन होता. व्हॉट यू डीड फॉर हिम, जे तू त्याच्यासाठी केलंस, दॅट इज युअर इम्पॉर्टंट बिझनेस. रिमेंबर देन देर इज ओनली वन टाइम दॅट इज इम्पॉर्टंट नाव. म्हणजे काय लक्षात आलं, सगळ्यात इम्पॉर्टंट टाइम काय आहे, आत्ताची वेळ जी तुमच्या समोर आहे, आत्ताची वेळ इम्पॉर्टंट आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टाइम बिकॉज इट्स द ओनली टाइम वेन वी हॅव एनी पॉवर. कारण ती खरी वेळ असते, आत्ताची वेळ, करंट वेळ, ज्या वेळेस आपण काहीही करू शकतो, आपल्या हातामध्ये ती पॉवर आहे. द मोस्ट नेसेसरी पर्सन इज द वन विथ हुम यू आर. महत्वाची व्यक्ती कोण आहे, जी तुमच्या सोबत सध्या आहे. फॉर यू डू नॉट नो वेदर यू विल इव्हर हॅव डिलिंग्स विथ एनीवन एल्स. कारण त्याच्याशिवाय तुम्ही आणखी कोणाशी डिलिंग्स करू शकता असं वाटत नाही. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आणि सगळ्यात महत्वाचं काम काय असेल, डू दिस पर्सन गुड बिकॉज फॉर दॅट पर्पज अलोन वर यू सेंड टू दिस लाईफ. की तुमच्या समोर असणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे, हे महत्वाचं काम असेल. या पर्पजनीच तर आपण या आयुष्यामध्ये आलेलो आहे. बाकी आपल्या आयुष्याचा आणखीन पर्पज आहे तरी काय. लिओ टॉल्स्टॉय यांनी लिहिलेला हा लेसन आहे, 3 क्वेश्चन्स. आय होप तुम्हाला लेसन समजला असेल. तुम्हाला समजला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपण असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लेसन. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.